भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते. त्याचबरोबर राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही स्वागत करते. राशींची मालिका करता करता आपण आता 11व्या राशीपर्यंत पोहोचलो, जिचं नाव आहे कुंभ. कुंभ ही राशी अगदी नाव उच्चारता क्षणीच आपल्या डोळ्यासमोर तिचं बोधचिन्ह येतं. पण तरीसुद्धा त्या बोधचिन्हाला धरून सुद्धा प्रश्नाला सुरुवात होते. त्या प्रश्नाने मी सुरुवात करणार आहे. तुम्ही सुद्धा यात सहभागी होत आहात. तर मी पहिला प्रश्न विचारते की नुसता कुंभ नाही आहे, तर एका पुरुषाच्या खांद्यावर घेतलेला तो कुंभ आहे. या बोधचिन्हाचा अर्थ काय? पहिल्यांदा एक गैरसमज काढून टाकतो. कुंभेच्या लोकांना माठ म्हणतात, माठात. तर तो माठ नाही आहे. एम्प्टी व्हेसल मेक्स मोस्ट साऊंड. हे रिकामं मडकं नाही, पाण्याने भरलेला घट आहे. तो उघडा पुरुष आहे, याचा अर्थ विरक्त झालाय. पाण्याने भरलेला घट आहे म्हणजे ज्ञान आहे. सखोल ज्ञानाने विरक्त झालेला पुरुष म्हणजे ज्ञानाने समृद्ध असलेली राशी. पण ज्ञान तर अनेक लोक घेतात. त्यांचं काय मत आहे? तर हे नुसतं ज्ञान घेत नाही, शोधून काढतात. हा लक्षात घे. PhD कोणाला मिळते? जे जगात कोणी शोधलं नाही ते शोध लावून तो सादर केला, युनिव्हर्सिटी मग त्याला मान्यता देते, मग तो डॉक्टर होतो, PhD होतो. तसे शोध लावणं हा एक प्रकार असतो कुंभेमध्ये. आणि शोध लावायसाठी काय मनुष्याला मेहनत घ्यायला लागते. रात्रंदिवस अभ्यास, सगळं कलेक्ट करायचं, मग ते सादर करायचं. तो शोध पूर्वी कोणी लावलेला नसला पाहिजे. असं हे एवढं ज्ञान मिळण्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, जागरणं करायला लागतात, कष्ट फार घ्यायला लागतात, तीव्र ओढ पाहिजे ज्ञानाची. हे सगळं असलेली कुंभरास पुरुष राशी आहे, ज्ञानाची राशी आहे. वायू राशी म्हणून गमनशील, सगळीकडे हिंडून ज्ञान मिळवायचं. स्वभाव स्थिर, मालक शनी, डीप मॅच्युअर्ड ग्रह. आणि बोधचिन्ह हे पाण्याने भरलेला घट. वृश्चिकेचं अगदी उलट आहे. वृश्चिकेत सगळं विरोधी होतं एकमेकाच्या, इथे एकमेकाला पूरक आहे. इतक्या स्थिर बुद्धीचा माणूस असू शकतो, लोकांना आश्चर्य वाटतं. मोठ्या सायंटिस्टची ही उदाहरणं देतात ना, की जो सायंटिस्ट असा सारखा प्रयोग करायचा, बायको चिडायची, त्याला खूप शिव्या द्यायची. आणि एके दिवशी एक बाई ती चिडली, खूप शिव्या दिल्या नवऱ्याला, आणि त्याच्या डोक्यावर माठ होतला पाण्याचा. तरी तो म्हणाला की वीज कडाडल्यावर पाऊस येणारच. इतक्या शांतीने त्याने ते घेतलं. तुकाराम महाराजांनी मोळी आणली विकत, आणि वाटेत सगळ्यांना ऊस वाटत वाटत एकच कांडी घरी आणली. बायको चिडली, ती कांडी मारली पाठीत, 2 तुकडे झाले. तू किती चांगली आहेस, एक तुला ठेवला, एक मला ठेवला तुकडा. ही परब्रह्माची शांती कुंभेमध्ये आहे. ज्ञानाने समृद्ध असलेली विरक्त माणसं. ज्ञान मिळाल्यावर काय लोक काय काय भाव खातात ना वगैरे, पण हे विरक्त लोक आहेत. लोकांचं आयुष्य समृद्ध व्हावं म्हणून स्वतः हालअपेष्टा काढून संशोधनं करून ती संशोधनं जनतेला अर्पण करणारे लोक. म्हणून हे बायोकेमिस्ट वगैरे मला आवडतात. त्यासाठी डॉक्टर लोक सुचवतील औषधं, पण बायोकेमिस्ट शोधून काढतात. क्रांतिवृत्ताच्या 30 अंशाच्या कोनाने राशींचा क्रम ठरत गेलो, तशी ही राशी 11व्या राशी स्थानावर येते. त्यावेळेला कोणती नक्षत्र त्याच्यात दिसतात? आता ही शेवटच्या 30 अंशाची राशी, म्हणजे मीन जशी अगदी शेवटची 360, 330, 360, कुंभ 300 ते 330. ह्याच्यामध्ये पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, शततारका येतं. त्यातल्या शततारका नक्षत्रात 100 तारे आहेत. असा मोठा एक समूह आहे तो कुंभेचा. त्यामुळे शततारका नक्षत्रामुळे कुंभेला खोली आली, रोहिणीमुळे वृषभेला सौंदर्य आले, अर्धामुळे मिथुनेला बुद्धी आली. एक एक स्थळ असतं. मग लोक म्हणतात विजापूरला जाऊया, गोलघुमट आहे. गोलघुमटामुळे अख्खं विजापूर प्रसिद्ध. तसं शततारकामुळे कुंभराशीला वेट आलं. मग उत्तरा भाद्रपदा वगैरे आहेतच नक्षत्र. मग या शततारकामध्ये काय होतं, तर कुठलाही विषय असो, मग एखादी गायनोकॉलॉजी विषय घेते, डॉक्टरेट मिळवते. ज्ञानेश्वर या विषय कोण लोकांनी डॉक्टरेट मिळवले आहेत. त्यामुळे विषयाला, उच्च ज्ञानाला विषयाचं बंधन नाही. म्हणून शततारका हे कुंभेचं खास वैशिष्ट्य. मग शततारका या नक्षत्राने जर ही राशी उजळत असेल, तर इतर जी 2 नक्षत्र आहेत त्याने तिच्यात काय कमतरता आहेत? शततारा इतकी कदाचित खोली नसेल त्यांना.
ते अभ्यास करत असतील, फार फार तर MSc होतील, MA होतील, पण हे पुढे PhD लावणं हे काम शततारकाचं आहे. हा फरक आहे त्याच्यात. आणखीन काय स्वभाव असू शकतात या राशीचे स्वच्छतेच्या दृष्टीने, नीटनेटकं राहण्याच्या कुंभीच्या स्वभावाच्या आधी मी तरुण मुला-मुलींना जरा गाईड करतो, कारण तुला माहिती आहे या पिढीवर माझं किती प्रेम आहे. कुंभ राशीचा मुलगा त्याचं स्थळ आलं तर मुलींपेक्षा आईबाप हुरळतील की फॉरेनला जाऊन त्यांनी PhD घेतली आहे, मास्टरी आहे या विषयावर, केवढं त्याचं युनिव्हर्सिटीमध्ये नावलौकिक आहे, सगळं मान्य आहे. पण तुमची मुलगी एक रसिक मुलगी आहे, तिच्याशी जे लग्न होईल तिला आनंद वाटेल सांगताना, हे माझे मिस्टर आहे डॉक्टर अमुक अमुक अमुक. हो का, ते तुझे मिस्टर मस्त आहे, हा आनंद मिळेल. पण तो कुंभवाला ज्ञानाने समृद्ध असलेला रसिक असेलच असं नाही. मी असं म्हणेन ती तबल्यावर PhD करून कोणाला तबला वाजवता येत नाही. नुसतं एखादं लाडू लाडू म्हणून कोणाची भूक भागत नाही, लाडू करायला लागतात. कुंभेमध्ये, कुंभेच्या भूमीत प्रणयाचं पीक उगवत नाही, अध्यात्माचं उगवत नाही, संशोधनाचं उगवतं. वारंवार जे उदाहरण देतो की बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली कशी, तर अणुविभाजन केलंय, असं त्या कुंभवाल्याचा समज. तो कधी इमोशनल होऊन संतांकडे बघत नाही. म्हणजे त्याचं विश्लेषण थोडंसं विश्लेषण करणं, कन्क्लुजनला येणं. विश्व कसं निर्माण झालं गुरुचरित्रात दिलेलं आहे, भागवतात दिलेलं आहे. त्यामुळे तसं नाही, आपण त्या ॲटमचे प्रयोग करून बघू, म्हणजे नेमकं विश्व कसं उत्पन्न झालं ते कळेल. सायंटिफिक बेस आहे ते. सायन्स हे सामान्याच्या आवाकाच्या पलीकडे असतं. म्हणून कुंभराशीचा जोडीदार कुंभेचाच पाहिजे. दोघेही कुंभवाले असतील तर बरं असतं. एका मुलाला विचारलं, तू लग्न करणार नव्हतास ना, मग तिच्याशी कसं केलं, तर ती पण कुंभेची होती. तो म्हणाला तिचंही मत असं होतं लग्न करू नये, आमचं जुळलं मत म्हणून आम्ही केलं. त्याच्यावरच एकमत झालं. तुम्ही वृश्चिक राशीबद्दल सांगताना असं म्हटलं होतं की वृश्चिक राशीच तिला बरोबर सरळ करू शकते. तसं कुंभेचं कुंभेशी जमतं, पण अजून कोणती अशी राशी आहे की जिच्याशी जमू शकतं? फार क्वचित एखादी राशी त्या लेवलला जाईल. फार फार तर एखादी तूळवाली, ठीक आहे माझा नवरा आहे तो, पण ही एक सिंगल ग्रॅज्युएट झालेली बाई त्या PhD वाल्याबरोबरचा बौद्धिक संवाद नाही साधणार. समजून घेईल त्याला हवं नको बघेल, इव्हन रिसर्चमध्ये मदत करेल. पण आपण समानशील व्यसनवश सक्का म्हणतात ना, तसं पण आहे. दोघंही तेवढ्या लेवलचे इंटेलिजंट आहेत, दोघंही गणितज्ञ आहेत. मग त्या डिस्कशनला जी मजा येईल त्याला वेगळीच असेल. त्यामुळे कुंभेच्या लेवलला कुंभच जाईल. फक्त शततारका नक्षत्र असेल, तिचं शततारका असू नये, एक नाड येईल, नक्षत्र वेगळे असावेत. आणि एक नाड आलं की मग त्याला काहीच इश्यूचे तुमच्या problem. भाषेत खुली. कुंभ राशीच्या व्यक्तीचं एक ढोबळ वर्णन करता येतं का? ढोबळ वर्णन असेल मितभाषी, सखोल ज्ञानाचा ध्यास घेतलेली, परीक्षेत मार्क्स मिळवण्यापेक्षा ज्ञान मिळवण्याकडे कल असलेली, आणि बोलताना अतिशय तोलून मापून बोलणारी व्यक्ती, असं तिचं वर्णन करता येईल. कुंभ ही मिथुनेची आजी आहे, तूळ मधली अवस्था आहे, पण मिथुनेची आजी आहे. मग अतिशय हुशार माणसं जेव्हा परिपक्व असतात तेव्हा जे मॅच्युरिटी येते ती कुंभेत आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने या राशीचं काय महत्व? वायू राशी आहे, गॅस्ट्रिक ट्रबल 5वीला पोजलेले असतात. तुला आश्चर्य वाटेल सांगितलं तर ब्लड प्रेशर हा वातविकार आहे आयुर्वेदात. म्हणून कुंभेच्या लोकांमध्ये बीपीची हिंट लवकर मिळते. कुंभेच्या लोकांनी पिठूळ खाऊ नये, वात निर्माण होईल असं फारसं खाऊ नये. त्यात कुंभराशीवर जन्म घेऊन नाडी जर आद्य असेल तर वातकारक, आणखी अधिकस्य अधिकम फलम. म्हणून बऱ्याच वेळेला गॅस्ट्रिक ट्रबल होणं, अंग सगळं असं ते टिपिकल एक आंबणं म्हणतो आपण, हे प्रॉब्लेम असतात. आणि पोटऱ्या, एकदम पाय मुडपला जातो, हेअरलाईन फ्रॅक्चर होऊ शकतो. त्या कुंभराशीत कोण ग्रह बघायला पाहिजे? कुंभराशीत मंगळ असेल 99.99 बीपीची इंडिकेशन असते. ते बीपी का शूट होतं कळत नाही, ती व्यक्ती शांत असते, पण वातविकार आहे हा. कुंभेमध्ये शनी असेल तरी गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होऊ शकतात. कुंभेमध्ये रवी आला तर आरोग्यच नाहीसं होतं.
ते कुंभ ही वायू राशी आहे, वाताला चान्स देऊ नये. की ही राशी ही कोणत्या व्यवसायात आपलं अधिक नाव उजळवू शकते? कुंभेला व्यवसायाची महत्वाकांक्षाच नाही आहे. कॉम्पिटिशन करावी, एकाचे 2 व्यवसाय करावेत. शनी महाराजांच्या या राशीला मकरेत की विरक्ती येत नसली तरी रहस्य कळलंय सगळं. जीवन मरणाचं असं रहस्य ते कधी कधी समजून घेतात. आणि असं खूप पैसा मिळवा, एन्जॉय करावं असं शुक्र पण नाही आहे तिथे. मग काय करावं तर अधिकाधिक संशोधन करावं, विद्वत्तेच्या क्षेत्रात जेवढं जाता येईल तेवढं जावं. आणि सरस्वतीचा भक्त फारसा पैशाच्या मागे नसतो. कीर्ती पाहिजे असंही त्याला वाटत नाही. घरात बसावं, छान छान संशोधनं करावी, याचं कारण काय, त्याचं कारण काय, प्रयोग करत राहावं, हेच त्याला आवडतं. म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने ही राशीला काही स्कोप नाही आहे. पण यदा कदाचित पडला तो व्यवसायामध्ये तर ही वायू राशी आहे, शनी महाराजांची राशी आहे. शनीचा एक यंत्राचा उल्लेख केला, तुला आठवत असेल. फार मोठ्या प्रमाणावर जे ओनर आहेत मोठमोठ्या कंपन्यांचे, अधिकार मोठा आहे, ज्याच्या हाताखाली शेकडो माणसं काम करतात, शेकडो जणांचा अन्नदाता येतो, असा एक साधा सुद्धा पण श्रीमंत माणूस हा असू शकतो कुंभेचा. म्हणून एका शेटजीकडे एक मनी ऑर्डर आली म्हणून पोस्टमन घेऊन गेला आणि त्याने अंगठा लावला. तो म्हणला, साहेब तुम्ही एवढे मोठे वैभव, एवढं मालक, आणि तुम्हाला सही पण करता येत नाही, शिकला नाही तुम्ही? शिकलो असतं तर पोस्टमन झालो असतो मी, असं तो बोलला त्याला. म्हणजे याच्यातनं आपल्या लक्षात काय येतं, व्यासंग असतो कुठला तरी, त्याच्या मागे लागतात. प्रपंचापुरतं मिळवावं ठीक आहे, मोठी महत्वाकांक्षा नसते, कारण त्यांचा ब्रेनच रिसर्चचा असतो. बरोबर. या राशीत शनी महाराजांचे रास आहे, म्हणजे मालक शनी आहे. त्याचबरोबर आणखीन कुठला ग्रह याला चांगली जोड देतो? आधुनिक मतप्रणालीप्रमाणे कुंभेचा मालक हर्षल धरतात. बर. प्रजापती. प्रजापतीची धनबाजू ही रिसर्चची आहे, सृष्टी निर्माण करणे. पण प्रजापतीच्या ग्रहातला विक्षिप्तपणा नाही आहे. 63 लहरी विक्षिप्त अशी राशी नाही आहे, सखोल मॅच्युअर्ड राशी आहे. शनीच पडतो तो. त्यामुळे कुंभ राशीचं जसं फार पटणं क्वचित कोणाशी अशक्य, व्यवसाय सुद्धा ह्या लोकांचा त्यांना काय फार महत्वाकांक्षा नाही. एकमेव गोष्ट वाचत राहणे, ज्ञान घेत राहणे, परदेशी मासिकं गोळा करणे वगैरे, हे एवढंच त्यांचं. कुंभ राशीच्या जवळपास जाणारं रत्न? कुंभेला नीलम हेच उत्तम. पण मुळामध्ये राशीला रत्नाचं काही नसतं, रत्न राशीप्रमाणे नसतात. पण वायू तत्वाची या राशीला हा जो बीपीचा वगैरे त्रास होतो, त्यासाठी मोत्याचा वापर वेळीच केला तर शरीरातल्या यंत्रणा सगळ्या सुरळीत राहणं हे घडू शकतं. आणि वायूमुळे जे इतर सगळे त्रास होतात ना, शरीरा म्हणा अमुक त्याला क्वचित पाचू पण चांगला जातो. पाचूमुळे आम्लपित्त कमी होतं, मोत्यामुळे हीट कमी होते, आणि सगळे आखडणं वगैरे हा प्रकार जो असतो, किंवा पोटऱ्याचे त्रास होणं, रक्तप्रवाह कमी होणं, हे दोन्ही रत्न एकत्र वापरले तरी उत्तम अनुभव येतात. प्रॉब्लेम एकच होतो, दोघांचंही बोट आहे कर अंगुली. मग छोटे 2 पाचू घेऊन दोन्ही इथे वापरले तरी उत्तम. नाहीतर दोन्ही करावे, एक महिना अल्टरनेट वापरावं. ऑरेंज आणि ग्रीन कलर दोन्ही सायमल्टेनियसली मिळत राहतात. कॉस्मिक रेज. या कुंभ राशीला जेव्हा एखाद्या ग्रहाची महादशा येते किंवा शनीची 7.5 असते, त्यावेळेला ही राशी कशी त्याला प्रतिसाद देते? कुंभ कायम शांत स्वभावी आहे, सेन्सिटिव्ह आहे जरा, लहानपणी ते जरा झेपत नाही. पण मॅच्युरिटी आली, कुंभेच्या मुलींना लग्न ठरल्याचं अप्रूप काही वाटत नाही. त्यामुळे यांचं शत्रुत्वही कोणाशी फारसं होत नाही, मित्रत्व तर नाहीच. दशा आल्या समयाशी सादर व्हावे, 7.5 आली ठीक आहे, आहेत भोग भोगावे, पण त्यातनं पण शिकत जाणं. नात्यावर सुद्धा PhD करणारे लोक मी पाहिलेत. मग ते सगळे अनुभव घेऊन, त्याचा अभ्यास करून, त्याची मांडणी करून, भावी पिढीसाठी काहीतरी संशोधन करून ठेवणे हे कुंभेचं वैशिष्ट्य. म्हणून पुढचा प्रश्न असा विचारते की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणून गेलात की यांना प्रापंचिक याच्यातला त्यांचा एक मन दूर दूर जातं. पण मग अशा व्यक्तीने लग्नच करायचं नाही, किंवा अशी व्यक्ती लग्न करण्यासाठी जोडीदार म्हणून समोर आली तर काय उपाययोजना?
थोडक्यात ना त्यांना असं आवडत नाही 4 काटक्या जमवायच्या, 2 अंडी घालायची, ती उभत बसायचं, यासाठी कुंभ राशी नाही आहे. कुंभ म्हटल्यानंतर तो देव धर्म अध्यात्म ह्याच्यापेक्षा रहस्य उलगडणं विश्वाची याकडे कल त्याचं जास्त असतं. हे जनरल मोठ्या माणसांचं झालं. सामान्य मनुष्याला सुद्धा फार लवकर कंटाळा येतो या सगळ्या गोष्टीचा. कारण का, शुक्र बलवान नाही, बुध खूप पलीकडे राहिलाय, त्याच्या पलीकडे ते गेलेत. म्हणजे हा हा हो हो करणं हे त्यांना जमत नाही. रसिकतेने छानपैकी वातावरण पण होणं तेही जमत नाही. उरला प्रश्न ज्ञानाचा, ते ज्ञानाच्या इतक्या पलीकडच्या कक्षा रुंदावत जातात त्यांच्या. मग एक प्रकारे सगळे भोग भोगल्यावर जी विरक्ती येते ना, त्या विरक्तीपेक्षा मी वैराग्य म्हणेन. वैफल्य वगैरे ह्या गोष्टी थोड्या मकरेमध्ये येतील, पण छानपैकी वैराग्य येणं, सगळं अनुभवल्यानंतर जी शांती येते ते वैराग्य. जे नरसिंह सरस्वतीनं आलं, जे दुर्वासानं आलं, चंद्राला आलं, तर असं थोडं यांच्यामध्ये असल्यामुळे उद्या स्थळ आलं. ते कायम लक्षात ठेवायचं की मनुष्य ज्या राशीवर जन्म घेतो त्या राशीचे त्याचे हे क्वालिटीज असतात. कुठलंही नक्षत्र असो, कुंभेची व्यक्ती भरभरून रोमॅन्टिक असेल असं नाही, भरभरून गप्पा मारायला असं नाही. मग निदान वृषभ मिथुनवाल्याने तरी त्यांच्याशी करू नये, तूळ मकरवाले ॲडजस्ट करून घेतील. किती महत्त्वाचं आहे का नाही? नाहीतर काय, नुसतं त्याचं मोठेपण बघून, त्याचा पैसा बघून, विद्वत्ता बघून लग्न करतील, पुढे पश्चातापाची वेळ. जन्मराशी कुंभ आहे, पण लग्न राशी त्यापेक्षा वेगळी आहे. त्याचा व्यक्तिमत्वावर काय देहावर होईल परिणाम. लग्न हे तुमचं कॉन्स्टिट्यूशन दाखवतं, पर्सनॅलिटी दाखवेल, पण शेवटी मूळ मन जे आहे त्या राशीवरच अवलंबून आहे. म्हणून ही गोचरीचे ग्रह सुद्धा चंद्राच्या राशीला बघतात, लग्नाला नाही बघत. पण मग या कुंभ जर जन्म राशी असेल आणि लग्न राशी कुंभ नसेल तरी सुद्धा शरीराच्या स्थितीत काय? कुठली राशी आहे त्या, समजा सिंह लग्न असेल, उंची मिळेल, रसरशीतपणा मिळेल, पण शेवटी स्वभाव हाच ज्ञानाचा अभ्यासक, त्याचं बरोबर. चंद्र राशीला प्रेडिक्शन मध्ये पर्याय नाही. चंद्र राशीला प्रेडिक्शन मध्ये पर्याय नाही. प्रेडिक्शन चंद्र राशीवरच द्यायची. तुम्ही 7:30 आली म्हणताय सध्या, ती तुळ राशीला चालू झाली. मी चंद्र ज्या राशीत आहे त्या राशी बघतो आपण. बरोबर. लग्न कुठलं आहे त्याला 7:30 धरत नाहीत. थोडक्यात 12 राशींची वेगवेगळी जवळजवळ कामं नेमून दिल्यासारख्या या राशी आहेत. आणि प्रत्येकाला प्रपंचात तर पडायचंच असतं. त्यानिमित्ताने आपण काहीतरी मागे पुढे 19-20 करता येतं का, म्हणून इतर ग्रह नक्षत्र यांचा आधार घेतो. आज कुंभ राशीबद्दल तुम्ही बोललात, सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते. कुंभ राशीबद्दल जाणून घेतलं आणि अगदी परिपूर्ण ज्ञानाने सखोल असा भरलेला कुंभ डोळ्यासमोर आणलात की ते व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं. अर्थात त्याच्यावर इतर ज्या ज्या गोष्टी परिणाम करत असतात त्याप्रमाणे छटा बदलत जातात व्यक्तीच्या, एवढंच.